नमस्कार, मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहतात राष्ट्रप्रथम न्यूज। यावेळी तिसरा वर्ष फुलपाडा प्रीमियर लीगचा आहे। इकडे बहुजन विकास आघाडीचे वतीने तिसरा वर्ष क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे अँड्रमची। आता आमच्यावर मान्यवर उपस्थित आहे, जे बहुजन विकास आघाडी संघटक सचिव अजू पाटील आमच्याबरोबर उपस्थित। त्याचबरोबर आमचे इकडचे स्थायी माजी नगरसेवक वरिष्ठ विलासबंधू चोरगे पण उपस्थित। आम्ही त्यांच्याकडनं जाणणार आहे की कसला प्रकारचं नियोजन आहे। तर प्रत्येक वेळा इकडचा जो कार्यक्रम होता ते स्वतः आगमन असतात आणि लोकांना एक चांगला उत्साह वाढवण्यासाठी त्यांनी चांगलं वक्तव्य केलं। आम्ही त्यांच्याकडनं जाणार आहे। काय सांगणार अजूभाई, आज तुमचं सकाळचं दरम्यान तुम्ही उपस्थित आहे इकडे? फुलपाडा प्रीमियर लीग 2024 तेजस कांबळी, धवल ही सगळी युवा टीम एकत्र येऊन त्यांनी ही आयोजित केलेली आहेत। फुलपाडा विभागातील जे युवक आहेत त्यांना एक कुठेतरी एकत्र येऊन ज्यांना संधी मिळत नाही अशांना संधी देण्यासाठी या लीगचं आयोजित केलेलं आहे। युवा आमदार क्षितिज ठाकूर यांचे त्यांच्यामागे आशीर्वाद आहेत आणि आजच्या अशा या प्रसंगी सर्व विभागातील मुलं कुठचीही संघ नाही, एकत्र येऊन संघ पाडून खेळण्याची ही जी मजा आहे एकत्र येण्यासाठी, तर त्यासाठी त्यांचा हा जो चांगला प्रयत्न आहे आणि त्याला आमच्या सगळ्यांचे शुभ आशीर्वाद आहेत। आमचे ज्येष्ठ नगरसेवक विलासदादा चोरगे यांचं जातीने इकडे लक्ष आहे आणि त्यांच्या प्रोत्साहनामुळे या सगळ्या गोष्टी करत आहेत। तरी काय पूर्ण वसई विरारमध्ये बहुजन विकास वेगवेगळे उपक्रमाने कार्यक्रम करत असते। येळा 2024 पासून कार्यक्रम चालू झालेला आहे आणि एंडिंगपर्यंत 365 दिवस काम करत असते। का असं काय लोकांसाठी? आज नाही, गेले 35 वर्ष बहुजन विकास आघाडी किंवा लोकनेते हितेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखालून 365 दिवस विविध उपक्रम लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत राबवले जातात। यंगस्टर ट्रस्टच्या नावाखाली किंवा वेगवेगळी मंडळं आहेत जे त्यांच्या प्रेरणेने स्थापन झालेली आहेत, तर असे चांगले उपक्रम राबवत असतात आणि त्याच्यातलाच हा एक भाग आहे। आणि नवीन युवा ह्याच्यातनं प्रोत्साहन मिळून आता ते देखील असे उपक्रम राबवत आहेत। त्यांचे जे 10वी आणि 12वीचे लोकांचा जो एक्झाम आहे, तुम्ही आता वक्तव्य केलं की त्यांचं पण तुम्ही भान ठेवून कृपा मॅच आयोजित करा। सगळ्या ठिकाणी जे कार्यक्रम होतात त्यांना माझी एक दरवेळी मी विनंती करतो का 10वी आणि 12वीची परीक्षा जवळ आहे, त्यामुळे आवाजावर नियंत्रण ठेवा आणि त्या मुलांना देखील मार्गदर्शन करण्यासाठी विविध कार्यक्रम यांनी राबवलेले आहेत या मंडळाने, त्यांच्यामागे शुभेच्छा आहेत। आमच्याबरोबर वरिष्ठ नगरसेवक पण उपस्थित आहे। काय बंधुल, काय बोलतात? तुम्ही पण नेहमी या प्रत्येक कार्यक्रमामध्ये उपस्थित असता। आम्ही ज्येष्ठाची भूमिका नेहमी बजावत असतो। ज्येष्ठांनी गेलं पाहिजे, तरुणांना पुढे आणण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, तरुणांच्या हाती भागडोर सोपवली पाहिजे, हे हितेंद्र ठाकूरांचंच वाक्य आहे। म्हणून त्याचा मुलगा आला, आता ही नवीन पिढी येते, हा आहे, धवल आहे, आमचा तेजस आहे, यांना प्रोत्साहित करण्याचं काम आम्ही करतो। कारण की ह्या माध्यमातून एक तरुणांची संघटित फळी निर्माण होते। त्यांना नुसता मोबाईलवर आणि टी व्हीवर बसून ठेवण्यापेक्षा त्यांना मैदानात उतरवलं पाहिजे, मैदानी खेळाची त्यांना माहिती झाली पाहिजे, त्यानिमित्ताने समाजाचं भान त्यांना ठेवता आलं पाहिजे। जसं आत्ताच सांगितलं की आता समाजाचं भान ठेवायचं आहे, आजूबाजूला परीक्षा चालू आहेत, कोण आजारी असेल त्याला त्रास होता कामा नये, ह्या सगळ्यातून आनंद घेऊन या तरुणांना प्रोत्साहित करायचं आहे, हेच आमच्या पक्षाचं। फुलपाडा प्रीमियर लीग क्रीडाबद्दल तुम्ही काय सांगणार? प्रीमियरचं हे तिसरं वर्ष आहे। चांगल्या पद्धतीने 2 वर्ष त्यांनी हँडल केलेलं आहे, त्यांना अनुभव त्यांच्या गाठीशी आलेला आहे। खूप मोठ्या प्रमाणात संध्याकाळीकडे पब्लिक जमते, खेळाडू येतात, मौज मजा करतात, निघून जातात, त्यामुळे अशा प्रकारच्या तरुणांची एकी निर्माण होते। आमच्याबरोबर इकडचे आयोजक पण उपस्थित आहेत, तेजस, आणि त्यांच्याकडनं पण जाणार आहे। तेजस, काय सांगितलं तुमचं तिसरं वर्ष कार्यक्रमाचा, तरी एवढा लोकांचा युवकांचा उत्साह तुमच्यासाठी येतात आणि तुमच्यासाठी मान्यवर नेहमी इकडे उपस्थित येतात, काय सांगणार? आम्ही आमचे आमदार क्षितिजदादा ठाकूर आणि हितेंद्र काका ठाकूर आणि संघटक सचिव अजीवजी काका आणि विलासबंधू चोरगे ज्येष्ठ आमचे, ह्यांच्या हिशोबाने आम्ही ज्यांचे गायडन्स नेहमी घेत असतो की युवकांना एकत्र कसं ठेवता येईल। युवकांनी एकत्र ठेवायचं म्हणजे काय की सगळ्यांना घेऊन चालणं ही आपली एक संस्कृती आहे, तर सगळ्यांना खेळायला एक प्लॅटफॉर्म उपलब्ध झाला पाहिजे। आज आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही मुलाकडनं काही मनधन्य न घेता त्यांना खेळायसाठी एक प्लॅटफॉर्म उभा करून दिलेला आहे आणि सगळे एकत्र राहून फुलपाडा गावाचं नाव रोशन करतील ह्याच उद्देशाने आपण हे। कारण तुम्ही अनेक वर्षापासून एक जॉब पण करतात आणि त्यानंतर तुम्ही पक्षाचं काम पण चांगल्यापणाने युवासाठी करत असतात। तर कसं आहे की एक कोणत्याही पक्षाच्या कायच्यामध्ये काम करताना आम्हाला आमचे क्षितिजदादा ठाकूर आणि आमचे ज्येष्ठ वरिष्ठ सगळे जेवढे पण आहेत ते सांगतात, पहिलं आपलं घर, आपलं घरातली फॅमिली आणि त्याच्यानंतर तुम्ही समाजासाठी जेवढा तुम्हाला टाईम देता येईल त्याच्यातला द्या। त्याच्यामधून आम्ही ट्राय करतो की आमच्या 100मधले ॲटलिस्ट 20% तरी आम्ही समाजासाठी एक CSR ॲक्टिव्हिटी म्हणून आम्ही त्याच्यासाठी आगमन चालू करत असतो। खेळाडू आणि तसेच इकडचे प्रेक्षक जे येणार आहेत त्यांना तुम्ही काय सांगण्यात येणार, कसं त्यांना जपणं पाहिजे भान इकडचं?
खेळाडू यांना मी एकच सांगेल की ज्या खेळाडूंना पहिल्यांदा संधी मिळत आहे 180 आज आपल्या विभागातील सगळे मुलांना इलेक्शन कार्ड आणि आधार कार्ड बघूनच त्यांना इथे आपण उत्साह करून त्यांना खेळायला दिलेले आहे प्राधान्य. पण त्यांना एवढं सांगता येईल की इकडे तुम्हाला ही संधी मिळते जिथे प्रोफेशनल प्लेयर पण आपल्या गावातले आहेत, त्यांच्यासोबत ते लोक कसे खेळतात, त्यांच्यासोबत आपण नाव कसं करू शकतो, पुढे जाऊन ह्याच प्लॅटफॉर्मला घेऊन तुम्ही गावाचं नाव स्वतःचं नाव कसं पुढे करू शकाल तेच आपण तुम्हाला सांगू शकतो. बघितलं कशा प्रकारे इकडचे आयोजक तसेच मान्यवर अजूजी पाटील आणि ते इकडचे वरिष्ठ नगरसेवक विलासबंधू चोरगे यांनी सांगितलं की प्रत्येक वेळा जे हितेंद्र ठाकूर जे बहुजन विकास आघाडीचे लोकनेते म्हणतात ते प्रत्येक गोष्टीला चांगल्यापणाने कामं करत असतात आणि जनतेसाठी ते नेहमी 365 दिवस उपलब्ध असतात. कारण की त्यांचं असं काही नाही आहे का इलेक्शन आलं तरच काम करायचं. त्यांचं फक्त एकच एक ध्येय आहे की लोकांसाठी चांगलं आणि चांगल्यापणाने ते कुठलं चांगलं काम करता येईल ते करत राहू. मी अजय वर्मा, कॅमेरामॅन चंदन सोनेकेचा विरार.